अबे साले. जय श्रीराम. मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी बबड्याचा फोन आला म्हणे गाडीचं काम चालू आहे लवकर येऊन लाग. म्हटलं माझं काय काम आहे तिथे. गाडीचं काम होईल म्हटलं बरोबर. गोरख भाऊ करून घेईल. तू माझ्यासोबत चल आपल्याला एक काम आहे. डीकेला घ्यायची होती सेकंड हँड मोटरसायकल. मग आम्ही गेलो होतो मालेगाव रोडला देव मामलेदार कार बाजारमध्ये. इथे तशा भरपूर गाड्या होत्या पण डीकेला म्हटलं घेशील तर MH-15 घे. म्हणजे कसं मामांचं बी टेन्शन नाही राहणार नाशिकला. गाड्या तशा मस्त होता. पाहू आता डीकेला कोणती आवडते. गोरख भाऊला म्हटलं हे मड गाडी एवढं का बरं चमकतंय तर तो म्हणे गाडीचं काम तसं ओके झालं होतं पण मग गाडी वॉश करायची होती. मग त्याला म्हटलं चल वॉशिंग सेंटरला. तिथे गेलो तर ते बंद होतं. म्हटलं चाल मग आता कंदाना फाट्यावर तिथे चालू भेटेल. आपली गाडी लावली होती धुवायला पण ते चिल्ले पिल्ले काय करत होते काय माहिती मागे. गाडीचं धुवून झाली होती आपली. काका अचानक फपुटा उडवायला लागले. बबड्याचं म्हणणं माझी गाडी नको खराब व्हायला आत्ताच धुतली. गाडी खराब तर झाली नव्हती पण मध्येच बंद पडून गेली होती. बबड्याला सांगितलं होतं म्हटलं एवढं पाणी नको मारू. गोरख भाऊकडे आलो लाडी गोडी लावून आपलं बी काम करून घेतलं छोटंसं. दोघं गाड्यांचं काम तर झालं होतं. बबड्या म्हणे अर्जंट कॉल आलाय म्हणे बँकेतून मीटिंग आहे म्हणे. म्हटलं चाल भाऊ. इथे येऊन बघतो तर कशाची मीटिंग. भाऊ मस्त हवा खायला आलो होतो एसीची. तिकडनं आलो होतो आपण रोहित दाकडे पण रोहित दा काही थांबायला तयार नव्हता. म्हटलं इग्नोर ते बी मला. माझ्यासारख्या गरीब पोराला इग्नोर करतो. म्हटलं थांब तुझा पोपटच सोडून देतो. असं काही नाहीये त्याला बाहेर सोडायचंच होतं आणि तो पोपट नाही त्याला नाव ठेवलंय रोहित दाने. चिक्या आहे तो आपला. चिक्या बी इतका बेकार आहे जोपर्यंत मध्ये होता बाहेर यायला अवकाळ्या करत होता आणि आता बाहेर सोडतोय तो बाहेर निघायलाच तयार नव्हता. म्हटलं चांगलं आहे तुझं. चिक्याला सोडून गर्दी पार करत आपण आलो होतो आबाकडे. आबाला म्हटलं कट मारून दे आणि तुमच्या भाऊला बी अशा छोट्या मोठ्या गोष्टी जमता बघा फक्त सांगू नका कोणाला. कट तर मारून झाला होता आपला. बबड्याला म्हटलं आता भूक लागली गाडी डायरेक्ट नर्मदावर घे. इथे आलो होतो लाईट निघून गेली. बबड्याला म्हटलं काय बनवते रे तू. हा तू नाही मी बी आहे. म्हटलं जाऊ दे आता काय बोलू. सायंकाळी फाट्यावर आलो होतो इथे वेगळा विषय चालू होता. या भाऊची गाडी इतकी जोरात होती त्याला म्हटलं आमची गरीबाची गाडी पाय नाही तर देशील टोकून. त्याने जसा हँड ब्रेक ओढून घेतला होता पण इथे नेमकं हेच कळायला मार्ग नव्हतं की बकरी कोणती आहे आणि कुत्र कोणतं आहे. म्हटलं जाऊ दे आता. दादूचं काहीतरी वेगळंच चालू होतं. ते लहान बकरीचं नाव घेत होता. त्याचं नाव घेऊन पोट भरलं नाही तर त्या मोठ्या बकरीकडे जाऊन लागला. म्हटलं आपली तब्येत पाय आपण करतो काय. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. पवारचं म्हणणं होतं मला RX चालवायची. म्हटलं चालव भाऊ. बराच वेळ अवकाळ्या केल्यानंतर बी त्याच्या तर काही चालू झाली नाही. मग त्याला एक कानमंत्र दिला आणि चालू होऊन गेली गाडी. आजसाठी एवढंच. भेटू लवकरच. जय श्रीराम.